तर नमस्कार सर्वांना, श्री स्वामी समर्थ माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करीत आहे. तर बघू शकताय मी परीची शाळा सुटली आणि मी तिला घ्यायला आले. तर परी नेहमी सांगत असते आमच्या शाळेमध्ये शाळा सोडताना कशी शिस्त वगैरे असते ते बघ तू. तर मी बघायला आले आणि खूप छान ते स्वतः प्रिन्सिपल आहेत आणि सगळं मॅनेज करतात. तर तुम्हाला मी सगळं आज दाखवेन. खूप मस्त सगळे एका रांगेत वगैरे जात असतात असं ती रोज सांगत असते. मी आज प्रत्यक्ष पाहणार आहे. बघू शकता मध्ये मध्ये करते त्याच्यामुळं कॅमेरा थोडा हलतो. हे बघा परी आली आता. टीचर्स वगैरे सगळ्या रस्त्यानी प्रत्येक रस्त्याला म्हणजे पुढेपर्यंत कोपऱ्यापर्यंत प्रत्येक म्हणजे सर वगैरे थांबलेले असतात. तिथं सगळ्या टीचर आहेत आणि पुढे सगळे सर वगैरे आहेत. सगळे मुलांना घ्यायला वगैरे आलेले आहेत प्रत्येकांचे पालक. आदू बघा, आदूमुळे जरासा कॅमेरा माझा इकडे तिकडे होते, समजून घ्या अशी अपेक्षा करते. बघू शकते खूप शाळा मोठी आहे, शिस्त छान आहे, शिक्षण छान आहे. आई वडील कसे ट्रीट करतात तसंच सगळं करतात सगळे शिक्षक. खूप छान समजून सांगतात. कुठं चुकलं तर ओरडतात आणि ते केलंच पाहिजे. प्रेमही करतात, प्रत्येक गोष्टीत मार्गदर्शन करतात आणि तू हे करू शकतेस असंही म्हणणारी शिक्षक आहेत की नाही तू हे केलंच पाहिजे. म्हणजे मुलांना प्रोत्साहन देऊन पुढे नेतात. बघू शकता ही मुलांची रांग इतकी मोठी आहे. मी लास्टपर्यंत तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करेन. खूप रांग मोठी आहे. छान वाटलं, मस्त वाटलं. नवीन प्रिन्सिपल सर आहेत, त्यांनी खूप छान मॅनेज केलं आहे सगळं. आणि अजून काही काही नवीन नेहमी बदल आपल्याला दिसतील, परीकडून कळेल तेव्हा मी खरंच तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करेन. खूप छान वाटलं. आणि आता पुढं रस्त्यापर्यंत शिक्षक आहेत सगळे उभे, या कोपऱ्यात एक ह्या कोपऱ्यात एक, पुढंपर्यंत असे सोडतात. अगदी मला असं वाटतं स्टँडच्या अलीकडपर्यंत त्यांचे शिक्षक असतात. ते कबड्डीचा खेळ पण चालू आहे, माझा आवडता खेळ. मी कायम शाळेमध्ये पुढे असायची. मुली गेल्याशिवाय मुलांनी जायचं नाही असं त्यांच्यात ताकीद आहे. त्याच्यामुळं सर बोलत आहेत बघा, प्रिन्सिपल सर आहेत हे. ह्या मुली गेल्याशिवाय त्यात मुलं नाहीत जाणार. तर बघा तुम्हाला कसं वाटलं कमेंट करून नक्की सांगा. छान वाटलं का शिस्त? आता शाळेमध्ये ना सगळंच शिक्षक करत असतात शिस्त लावणे. आपल्यापेक्षा आपल्या घरामधल्यापेक्षा मुलं शाळेमध्ये खूप वेळ असतात त्यांच्यासोबत असतात. पण आपलंही काही कर्तव्य. आता मी स्वतः प्रत्यक्ष पाहिलं की मुलं म्हणजे बाहेर इतकं छान त्यांना शिकवतात, तर आतमध्ये वर्गामध्ये किती छान शिकवत असतील. आणि थोडी आपलीही जबाबदारी आहे की आपण आपल्या मुलांकडे लक्ष देणं. सगळंच काही शिक्षकांनी करावं असं नसतं. आपणही आपल्या मुलांना थोडीशी मदत केली पाहिजे, चांगलं शिकवलं पाहिजे असं. बघा तुम्ही आणि नक्की कमेंट करून सांगा मला कसं वाटलं. मस्त लय भारी ना. एक नंबर. लय भारी.
आणि हे सगळं शाळेचं बघून मला माझ्या शाळेची आठवण आली. शाळेचे दिवस खूपच म्हणजे खूपच मस्त असतात आणि ते पुन्हा नाही कधी भेटत. त्यामुळे जेणेकरून सगळ्यांनी या शाळेचा आनंद लुटावा. कॉलेज वगैरे असतं पण शाळेसारखी सर नाही कोणाला येत. शाळेतली मज्जा, सकाळची ती बेल, प्रार्थना, त्याच्यानंतर टिफिन खायची वेळ, सगळे एकत्र बसून टिफिन खायचं, सगळे एकत्र बसून अभ्यास करायचा, मस्त शाळा सुटल्यावर सगळे एकत्र यायचं, खूप भारी वाटतं. ते दिवस आठवतात, त्या मैत्रिणी, ते शिक्षक ज्यांनी आमच्यावर ते चांगले संस्कार केले. ते पुढचा बेंच, मागचा बेंच, मी नेहमी पहिल्या बेंचवरतीच बसायची. मला ती आवडच होती. कोणाकोणाला लास्ट बेंचला बसायला आवडायचं. बघू शकताय मुले पण सगळे शिस्त पाळतात. हे बघा प्रिन्सिपल सर, खूप छान सर, खूप मस्त काम करताय. तर नमस्कार सर्वांना, श्री स्वामी समर्थ. माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करीत आहे. आणि आज नवरात्रीचा 10वा दिवस आहे. माझ्या पूजा वगैरे सगळं झालेलं आहे. सकाळी मी उपवास वगैरे सोडला. परवा मंगळवारी धरलेला मी सकाळी, तो आज सकाळी सोडला. तसंच असतं. आणि आता मैत्रिणींच्या घरी सुहासिनी सांगितले जेवायला, त्यामुळे मी रेडी झाली. आणि परीला पण सांगितले जेवायला. मग परी सकाळी बोलली मी शाळेत जाते आणि पप्पा आल्यावरती मला घ्यायला पाठव. मग ते तिला घ्यायला गेलेत आणि आधू पण गेलं त्यांच्यासोबत. आता ती येईल, मग त्याच्यानंतर आम्ही निघून जाईल. मी साडी वगैरे वेअर केली आहे. खूप दिवस इच्छा होती की ही साडी घालायची, तर तेव्हा कुठे आज मुहूर्त आलं. बघू शकता, खूप आवडते मला ही साडी. इथून दिसेल एक मिनिट. तर परी येईल, ती वेट करायला लागली. तिचे 2 वेळा कॉल झालेत. आता येईल परी, येईल पटकन, मग निघून जायचं. टाळा वगैरे काढून ठेवते. चला मी आल्यावरती भेटते, नाही तर तुम्हाला तिथं दाखवते. सगळेच कसे काय कॅमेरा फ्रेंडली नसतात, त्याच्यामुळं कधी कधी शूट करता येतं, कधी कधी नाही शूट करता येत. उपवास असल्यामुळे तब्येत मग थोडी अजून डाऊन झाली. आधी डाऊन आहे, त्याच्यामध्ये आणि खूप पुन्हा डाऊन झाले. तर तुम्हाला मी पूजा केलेली दाखवते. हे बघा, माझी पूजा वगैरे झाली. नैवेद्य दाखवला. सगळं क्लीन करून मी चालले. ह्यांचं जेवण वगैरे झालं, त्यांना जेवायला वगैरे दिलं, म्हणजे कसं टेन्शन नाही. तर जेवण वगैरे घेतलेत. आता जेवण परीला आणायला लागलं. चला आल्यावर भेटू. मीना ए ए वाका वाका ए ए कर. आदू, आम्ही लतिकाच्या इकडे जाऊन येता आदू रस्त्यावरती पडली. त्याच्यानंतर तिचं रडत चालू होतं. जराशी झोपून उठली, जराशी आता तिला चालवली, तेव्हापासून ती चालते ना, तर पायाकडूनच येऊन बसलेली. आता डान्स करायला. आणि त्यात मोना आल्यामुळं बसले तर खेळत. काय पाठी पुसायचं कापड आहे ते डोक्यावर वाक्का वाक्का. आता काय करते ती करू दे.
ती लिहिते, परी अभ्यासच करत बसते. आता मी लिहिते ते पुसायचं नाही. हा पुसायचं नाही. मी जेवून आल्यामुळे मला झोप अजून नाही डोळ्यात. हे काय मग कोण लोक? हे काय स्टॅमिना मिना ए ए मका मका ए. हा गडबड नुसती गडबड. हे बघा लई दुखत होता पाय, मग अशी पाय ठेवायला येत नव्हता. कशाचा एवढा अभ्यास आहे? नव्हता ना सकाळी मगाशी अभ्यास. आली सरांनी पाठवली. वाका ए ए स्टॅमिना मिना लाईक लेकवा. मला पण गाणं म्हणायला येत नाही. तुला येतं ते गाणं? आदू काळी बघा चालू झालं हे गप्पा. तसं नाही करायचं आदू. दीदी आहे ना ती, आपली दीदी ना. मला पण मारायला हे बघा. जरा दुखत होतं मग रडत होतं. चालू झालं. पप्पा घेऊन बसलेली तिला. दीदीची आहे. तुझी काय? तू शाळेला जातेस का? दीदी बघ कशी शिकवती. 1 2. कितवीला गेली मोना तू आता? दुसरीला ना. आता तिसरीला जाणार. आणि आर्यन कोणत्या क्लासमध्ये? नर्सरी. पुसायचं. सर्कल काढते बघ की. सर्कल काय काढलीस विचार मोना ती. स्लीपिंग लाईन. सर्कल काढून दाखव दीदीला. हा दीदीला सर्कल काढून दाखव. परत काढून दाखव नीट. गुड गर्ल. किती सर्कल काढले. स्टँडिंग लाईन. बघा ती काढते, हे पुसते. अरे मी जेवण आले ते सुस्ती चढली. आणि तिने येताना ह्यांना खीर पण दिलेली वडी. आता मी खीर वगैरे ती गरम करून खाल्ली आणि झोपाली. मस्त वाटलं. मस्त जेवण वगैरे बनवलेलं. एवढी रडाती ना अध्याय लागलेलं. मला काही शूट करता पण नाही आला. आल्यावरती काही नाही. तिच्याकडेच बघत बसलेलं. म्हणलं नेमकं झालंय तरी काय पाहिला, तेच कळत नव्हतं. अक्षी एकदम आकडून बसलेली, काहीच करत नव्हती. आणि हे बघा भांड काय मारामारी. असं आहे ना माझं. @29gmail.com. पत्र लिहिलंस का? कोणाला लिहिलंस? आईला? क ख ग. मम्मी काय जेवण बनवते? 102 कामगार वसाहत, महात्मा गांधी मार्ग, शाहूपुरी, कोल्हापूर.
आज आहे कन्या पूजन करते मी आजच. थांबा थांबा. आता दीदीचं करूया ना. दीदीचं हॅपी बर्थडे टू यू. मी करते तुझं तू बस. असं बस. असं बस. तर इकडे या. इकडे दीदी कसं का तुम्ही एवढ्या लांब का बसलाय. हा बस. मारते माहिती. उपवास असल्यामुळं कंटाळे आता, त्याच्यामुळं ड्रेस वगैरे काही घातला नाही. नीट कर पाय. थांब तू काय करू नको. थांब लावते. थांब. फोटो बंद करा. तसंच ठेव. हा बास नाही. बस इथं. हिला सगळं करायचं असते. थांब तू काय करू नको. नको नको. नको नको. पप्पाला लावायचं तू. हाताला लाव. बसा इथं. चला या इकडे या. चला बास या इथं. ही आमची कन्नड लय आगाव आहे. बसा खाली. इकडे बघू. लावते लावते. थांब. स्टॉप कर. स्टॉप कर. थांब जरा एक मिनिट. घाला मांडी. मांडी घाला. आता माझा पडला. मला लय फोल्ड. हँड फोल्ड. असा हात जोडा आता. पाय द्या. पाय द्या मम्माला. दोघींचे पाय. अरे अक्षरा हे पण चला असं. कसं करायचं आता. स्वतः दाबल्या. सुखी रामनाचं काय म्हणायचं.
हा, सुखी राहा. जय महाराष्ट्र. हिचं काय वेगळंच. तू म्हण. बस चाय पत्ती पण मागायला आणि दूध पण होतं का. बस का नको आता तू कर ना. कर दीदीला कर. दिवा आद्याचे आणि परीचे केले कन्यापूजन. तू तिला कर. नाही थांब थांब करते करते. मम्मीचं घेऊ नको दीदी. ठेवा तिथे दिव्याला का हात जोडा. पाय द्या पाय द्या. सुखी रामन. दीदी तू सुखी. सुखी नाही ग सुखी. सुखी रा.